महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव आयलँड रिसॉर्टवर जायला कोणाला आवडणार नाही। हे निसर्गरम्य बेट सावित्री नदीच्या पात्रात असलेल्या एका हिऱ्यासारखं आहे, जिथे निसर्गाची जादू, गुढ किनारे आणि अविस्मरणीय सौंदर्य दडलेलं आहे। आज आपण शोधायला निघालो आहोत त्या लपलेल्या निसर्गरम्य सौंदर्यपूर्ण बेटाला। पण या गोष्टीची सुरुवात इथून होत नाही, तर ती या बेटापर्यंत कसं पोहोचायचं इथून होते। चला तर मग बघूयात या बेटावर कसं पोहोचायचं। जर तुम्ही नागोठण्या आंबेत मापरळ मार्गे जात असाल तर तुम्हाला वाटेत ही सुकळी खिंड लागेल। या खिंडीत तुम्हाला माकडाचा एक प्रकार किंवा जात म्हणजेच लंगूर दिसतील। हे लंगूर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतात। हे पहा लंगूर व त्याचे कुटुंब। या मार्गे तसंच पुढे सरळ आल्यावर येथे डाव्या बाजूस वळायचे आहे व सरळ जात राहायचे आहे। त्या रस्त्यावरून पुढे आल्यावर तुम्ही या सिमेंटेड रस्त्यावर पोहोचाल। इथून पुढे थोडी वळणांची गडबड आहे। आम्ही देखील या वळणांमध्ये गडबडलो। येथे 2 वळणं आहेत, त्यातील आपल्याला दुसरं वळण घ्यायचं आहे। आम्हाला वाटलं पहिलं वळण घ्यायचं आहे व आम्ही गोंधळलो। तुम्ही कृपया गोंधळून जाऊ नका व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आपण सही सलामत बेटावर पोहोचू न गोंधळता। हेच ते वळण जिथे वळून आम्ही चूक केली। आता सरळ पुढे आल्यावर डाव्या बाजूस वळून या वराठी गावात शिरायचं आहे। हा रस्ता देखील झाडांनी व शेतांनी घेरलेला आहे। येथे बरीचशी घरं कौलारू आहेत। निसर्गाच्या सानिध्यात येथे आपल्याला एक गाय चरताना दिसते आहे। आपण आता जवळपास पोहोचलोच आहोत। बेटावरील जीवन आपल्या नित्य दिनक्रमापेक्षा खूप वेगळं आणि निराळं आहे। हा आतला रस्ता खूप अरुंद आहे व विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घेरलेला आहे। इथून पुढे गेल्यावर आपल्याला बेटावर जाण्यासाठी होडीची सोय करण्यात आली आहे। ही हिरवळ बघितली की कोकणातली आठवण येते, नाही का? या आतल्या रस्त्यावर आपल्या वाहनाचा वेग कमी ठेवावा ही नम्र विनंती। आता इथून आपल्याला उजव्या बाजूस वळायचे आहे। हे वळण थोडे खोल आहे, त्यामुळे सावधानपणे वळावे। आम्हाला गावाच्या तोंडाशी हे काका किंग्सडन रिसॉर्ट तर्फे रस्ता दाखवायला आले होते। आता आपण उजव्या बाजूस वळण घेऊन पुढे वाटचाल करतो आहोत। किंग्सडन बेटाचा हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही, कारण बेटावर राहण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता। होडीची सफर तर मला खूपच आवडली। या गावातल्या रस्त्यातून जाताना या उंच झाडांची छाया आपल्याला मिळते। गावाचं एक वैशिष्ट्य असतं की आजूबाजूला हिरवळ व झाडी असतेच। आता बेटावरील मजा यापेक्षा खूप काही आहे। तुम्हाला आता एक मोठा प्रश्न पडला असेल की आता माणसं तर होडीत बसतील, पण गाडीचं काय, तिच्या व्यवस्थेचं काय? हाही प्रश्न किंग्सडन रिसॉर्टने आपल्यासाठी सोडवलाय। तो कसा ते तुम्हाला लवकरच कळेल। आता खरंच गावात आल्यासारखं वाटतंय, म्हणजे आपण आधीपासून गावातच आलो आहोत, पण आता गावातल्या वातावरणात आल्यासारखं वाटतंय। आता थोडं पुढे गेल्यानंतर बोट सेवा आहे। या सफरीत आपल्याला बेटासोबतच होडीचा देखील अनुभव घेता येणार आहे। ते खळखळतं पाणी, आहाहा। आता आपला बोटीचा प्रवास सुरू झाला आहे। ज्या नदीत किंग्सडन बेट वसलेला आहे ती हीच सावित्री नदी। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या 5 नद्यांपैकी एक नदी सावित्री आहे। ही नदी बरीचशी मोठी आहे। ही नदी पश्चिम वाहिनी नदी असून तिचा प्रवास 5 जिल्ह्यातून होतो। पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन तालुक्यांमधून होऊन पुढे ती रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या दरम्यान अरबी समुद्राला जाऊन मिळते। ही नदी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सीमा आखते। महाड ते दासगाव हा प्रवास सावित्री नदी खडकाळ प्रदेशातून नागमोडी वळणे घेत करते। निसर्गाचं हेच निराळं व अनोखं रूपच तर आपण अनुभवत आहोत। महाबळेश्वरच्या पवित्र भूमीत पावन झालेली एक नदी म्हणजे सावित्री नदी।
बोटीचा हा अनुभव तर कधीच कोणी विसरू शकणार नाही. या नदीत बरीच छोटी मोठी बेटं दृष्टीस पडतात. ते निळं आकाश व ढगांचा तो पांढरा रंग या दृश्याची अजूनच सुंदरता वाढवतो. आता मी लवकरच तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. जर छोट्या वस्तू बघायला तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला हेही नक्कीच आवडेल. आपण बोटीत बसण्याआधी ज्या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या ते ठिकाण म्हणजे हेच. या गाड्या बोटीतून किती छोट्या दिसतायत नाही? आमची गाडी एर्टिगा आहे. आता आपण लवकरच किंग्स्डेन बेटावर पोहोचणार आहोत. अशा निसर्गरम्य वातावरणात आल्यावर आपल्याला बरीच गाणी आठवतात व आपण ती गुणगुणतो किंवा ती गुणगुणावीशी वाटतात. या नदीच्या बऱ्याचशा बेटांवर हिरवळ दिसते. पावसाळ्यात पावसाच्या सरींनी हा परिसर अजूनच खुलून निघतो. या शांत सावित्री नदीतून प्रवास करून आता आपण या निसर्गरम्य लपलेल्या बेटावर पोहोचणारच आहोत. या बेटाच्या जवळ आल्यावर आपल्याला एक जांभा दगडाची वास्तू दिसते आणि होडीतून बेटावर उतरण्यासाठी जांभा दगडाच्या पायऱ्या आहेत. या होडीची ही मनोरम्य सफर माझ्या कायम लक्षात राहील. या किंग्स्डेन बेटावर कोकम सरबत आणि गूळ खोबरे शेंगदाणे देऊन आपले मनपूर्वक स्वागत केले जाते. तसं कोकम सरबत माझा आवडतं सरबत असल्यामुळे या बेटावरील निसर्गाचा आनंद घेत मी ते सरबत पीत होतो. स्वागताचे कोकम सरबत पिऊन झाल्यावर थोड्या गप्पा मारून आम्ही आमच्या रूम्सकडे जायला निघालो. मला तर या बेटावर एखादा प्रवासी बनून आल्यासारखं वाटत होतं. या बेटाच्या हिरव्यागार निसर्गात प्रदूषण हे तसं नाहीच आहे. आजूबाजूचा हा निसर्गरम्य परिसर बघून माझे डोळे सुखावले. येथे या बेटावर आरामदायी रूम्समध्ये राहण्याची व्यवस्था आहे. आता तुम्हाला एक साहजिक प्रश्न पडला असेल, या सुंदर बेटाचं नाव काय आहे? तर या निसर्गाने नटलेल्या बेटाचं नाव किंग्स्डेन आयलँड अँड रिसॉर्ट आहे. येथे या सरळसोट मार्गावर चालताना आता एक वळण आलं आहे. येथे वळून या पायऱ्या चढून आम्ही आमच्या रूमच्या दिशेने गेलो. इथे वर या पायऱ्या चढून आल्यावर या लाकडी रेलिंगच्या पार निसर्गाचे सुंदर दृश्य, ज्यात उंच उंच झाडं झुडपं दिसतात. या बाजूला 2 रूम्स आहेत आणि हा तो मार्ग जिथून आम्ही वर चढून आलो. इथून थोडं पुढे गेल्यावर या बाजूला देखील 2 रूम्स आहेत. या रूम्सच्या बाहेर निसर्गाचा बसून किंवा झोपून आनंद आणि अनुभव घेण्यासाठी एक खाट आहे. रूमच्या बाहेरच हे एक शूज रॅक आहे आणि त्यावरच एक अँटिक इलेक्ट्रिक बोर्ड आणि बल्ब आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच या बेटावरील रूम्स बघितले आहेत. आता आम्ही जेवायला चाललो आहोत. आता जवळपास 2:15 वाजले होते. या मार्गाच्या उजव्या बाजूला एक मस्त मजामस्ती करण्यासाठी व लहानपणीच्या दिवसांची आठवण करून देण्यासाठी एक मिनी गार्डन आहे, ज्यात एक सीसॉ, एक घसरगुंडी आणि 2 झोपाळे आहेत. आपण उद्या या बेटावरील सुखसुविधा बघणार आहोत आणि या संपूर्ण बेटाची सफर उद्या करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. या बेटाचे व्हिडिओ 2 भागात आहेत. आजचा पहिला दिवस म्हणजेच पहिला भाग आणि उद्याचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरा भाग. आता आपण या बेटावरील नेचर फ्रेंडली रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. आता आपण येथील जेवणाचे प्रकार म्हणजेच ऑप्शन्स बघूया. इथे जेवणाचे 2 ऑप्शन्स असतात, व्हेज थाळी किंवा नॉन व्हेज थाळी. व्हेज थाळीमध्ये रसभाजी, सुकी भाजी, सोलकढी, मोदक, पापड, चपाती इत्यादी दिले जाते. नॉन व्हेज थाळीमध्ये तुकडी फ्राय, रस्सा, जवळा, सोलकढी, मोदक आणि भाकरी दिली जाते. तुम्ही हे जेवणाचे ऑप्शन्स बुकिंग करताना ठरवू शकता आणि याबद्दल अधिक माहिती देखील घेऊ शकता.
हे काय, या बेटावर माकडही आहे. हे बघा या झाडावर. आता संध्याकाळ झाली आहे आणि मी या मिनी गार्डनमध्ये या झुल्यावर मजा मस्ती करतोय. या झुल्यावर झुलताना मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. तुम्ही घरातून समुद्रकिनारी आणि जमिनीवरून सूर्यास्त बघितला असाल, पण आज आपण नदीतून सूर्यास्त बघणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत या इव्हिनिंग बोट सफारीवर. याला क्रोकोडाईल सफारी देखील बोलतात, कारण या बोट राईड दरम्यान आपल्याला मगरी दिसू शकतात. आता आम्ही होडीत बसून निसर्गाची सुंदर दृश्ये बघत होतो. तेवढ्यात माझ्या मनात विचार आला, आता संध्याकाळचे 6:15 वाजले होते, पण तरीही किती उजेड आहे आणि अजूनपर्यंत सूर्यास्त देखील झालेला नाही. हे 2 बेट आहेत ना, हे गव्हर्नमेंटचे बेट आहेत. आपल्या बेटाची बॉर्डर तिथपर्यंत आहे आणि ह्या 2 बेटांवरती मगरी भरपूर बसलेली असतात. आता शक्यतो त्यांनी आहे ना, त्यांचं वास्तव्य त्या समोरच्या जागेवरती बेट आहे. आता यापुढे तुम्ही फक्त आल्हाददायक म्युझिकसोबत या सावित्री नदीमध्ये या शांत वातावरणात या बोट राईडचा आनंद घ्या. मध्ये मध्ये काही महत्त्वाची माहिती दिली गेली आहे. प्रसाद केंद्र सरकारची कोणती आहेत बेट? हे कोणाचं बेट? हे आणि हे 2 सरकारी बेट आहेत. ते पलीकडे ते आपलं आहे. असं नाही. हा खरंच तसं काय शेती होती तिथे? भात शेती करायची. आपल्या बेटावरती माकड आहे. मोर येतात, पण आपले कुत्रे मोकळे असतात, मग ते त्यांना पळून लावतात. मोर असतात भरपूर, पण मग मोर कुठून असं येतात? ते नदीचा जो त्या बाजूचा तुम्ही बघा मागून आलात येताना, तो एरिया थोडासा कमी आहे तिथे. मग जो एरिया जिथे कमी आहे ना, तिथून आम्ही इलेक्ट्रिसिटी आणि पाणी तिथून बघितलं. ही होडी मोटर पावर्ड आहे आणि हे बोट चालक काका या होडीच्या मोटरला कंट्रोल करतायत. नदीचं खळखळतं पाणी आणि सूर्यास्ताचं मनोरम्य आकाश. आता जवळजवळ 1 तासाने आपली ही बोट राईड समाप्त होत आहे. आपल्याला कुठेही मगर तर नाही दिसल्या, पण निसर्गाच्या एका महत्त्वाच्या घटकाचा म्हणजेच नदीचा अनुभव आपण घेतला. या व्हिडिओमार्फत इथे कसे पोहोचायचे ते पाहिले, कॉटेज रूम्स बघितल्या, जेवणाचे ऑप्शन्स बघितले, इव्हिनिंग बोट राईडचा अनुभव घेतला आणि बरेच काही केले. याच्या पुढच्या भागात म्हणजेच बेटावरील दुसऱ्या दिवसात आपण बेटाची सफर, बेटावरील सुखसुविधा आणि बऱ्याच आकर्षक गोष्टी बघणार आहोत. दुसरा भाग लवकरच तुमच्या भेटीस येईल. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि पुढील भागासाठी आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा भाग आणि आजचा दिवस इथेच संपतो. धन्यवाद.